श्री गणेशाय नमः. संक्षिप्त श्रीमद् भागवत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. महाभारती विदुरनीती ऐकोन कौरव करती अपमान. स्वजन गृहत्यागोन विदुर हिंडे तीर्थांतरी. नाना तीर्थे फिरत फिरत यमुना तटी अकस्मात जाहली उद्धवांची भेट. म्हणे सांग मात श्रीकृष्णाची ऐकताची श्रीकृष्ण नाम सान. उद्धवाचे हरले देहभान. लोपला रे सूर्यकृष्ण जो काळाचाही काळ असे. श्रीकृष्ण विनवी स्वमात पितयासी. म्हणे विवंचलो आपुल्या सेवेशी. राज्यपती बैसवोन उग्रसेनासी. म्हणे मी दास तुमचा जाण. नाना दैत्य निर्दाळिले भूमीस भारासी उतरविले. भारतीय रणी राजे मारिले. कौरवादिकही श्रीकृष्णे स्वकुल झाले मत्त. विप्रशापाचे करुणी निमित्त काळरूप कृष्ण अनुमोदत. प्रभासपट्टणी पातले तेथे प्याले मध्यवारुणी. एरक आणि शस्त्रे घेऊनी परस्परांशी लढुनी. ब्रह्मशापे यादव संपले. भागवत सांगोन मजला. म्हणे उपदेशावे विदुराला. अशी आज्ञा देवोन मैत्रेयाला. गेले श्रीकृष्ण निजधामा. उद्धव गेला बद्रिकाश्रमास. विदुर जाय हरिद्वारास. धन्य विदुर एकनिष्ठ पाहता झाला मैत्रेया. मैत्रेयाचे होता दर्शन. विदुर घाली लोटांगण. म्हणे तोडावे भवबंधन ज्ञानोपदेश करुनिया. श्री मैत्रेय विदुरासी साध्यंत सांगतले जगदुत्पत्तीसी. मुळी पाहणी भागवतासी कथा पुढारा ऐकाती. मैत्रेय सांगे विदुराप्रती विराट स्वरूपाच्या ब्रह्मादी विभूती. त्यांचे वंश प्रजापती राजवंश आणि मन्वंतरे. वर्णावी भगवंताची स्वतंत्रता आणि प्राण्यांची उत्पत्ती कथा. ज्ञानयोग कर्म मार्ग सोपा सांगा मजसी मैत्रेया. नाभी कमळात प्रगटून सृष्टी उत्पत्तीला उत्सुक होऊन. चित्त एकाग्र करून ब्रह्मदेवस्तवी नारायण. गुणगान आपले श्रवण करिता. शुद्ध हृदयात आपण वसता. यज्ञ दान मार्गे आराधिता. अक्षय फलदातृ मनुष्यासी. सगुण प्रतीत निर्गुण वर्णन. स्तुती नेमी झालो प्रसन्न. सृष्टीचे करी निर्माण श्रीहरी विधीस बोलले. प्रकृतीपासोन 6 प्रकार. विकृतीपासोन 3 प्रकार. प्रकृती विकृती मिळवून मिश्र 10-20 सृष्टी होत असे. महतत्व महाभूत अहंकार. इंद्रिय कर्म ज्ञानेंद्रिय स्थावर. पशुपक्षी अविद्या मानव देववर. सृष्टी रचिल्या ब्रह्मदेवे. करता कालगणना ब्रह्मदेवाची 100 वर्षे जाणा. त्यातील 50 संपली जाणा. द्वितीय परार्ध सांप्रत आहे. पहिला परार्ध ब्रह्मकल्प. दुसरा परार्ध वाराहकल्प. म्हणून आपण करता संकल्प वाराहकल्प उच्चारितो. तम मोह महामोह तामिस्त्र. अज्ञानवृत्ती निर्मोन अंधतामिस्त्र. प्रसवोनी 10 मानसपुत्र. ब्रह्मातुष्ट जाहला स्वदेह करुनी 2 भाग. शतरूपाणी मनु स्वयंभुव. मैथुनजन्य प्रजा प्रारंभ येथोनिया जाहलीसे. पृथ्वी गेली रसातळात पाहोनी ब्रह्मा चिंताक्रांत. नाकपुडीतून अंगुष्ठ मात्र वराह शावक अवतरले. पाहता पाहता पर्वताकार हिरण्याक्षाचा करोनी उद्धार. क्षिती स्थापिली जरावर सुरवर जय जयकार करीती. कश्यपाची भार्यादिती संध्यासमयी मागे रती. हिंडत असतो रुद्रभूतपती. सांगे कश्यप हे ना बरवे. उपदेश न मानी दिती. कश्यप करी तिची तृप्ती. द्वयकुपुत्र होतील म्हणती त्या गती प्राप्त श्रीहरी करी. कश्यप म्हणती तुझा पौत्र महाभागवत होईल ख्यात. कीर्ती त्याची सर्वत्र दिगंत मानव वर्णितील. दिव्य ऐशा वैकुंठ लोकी सन्नत कुमारादी महाभक्त येती. जय विजय द्वारपाल त्यांसी जाण्याकरिती अटकाव. कुमार शाप देती दोघांसी
जा मर्त्यलोकी म्हणती, वृत्तांत कळता घन निळासी, आलिंगिती निज भक्ता, जय विजयासी शापिले, हे तो बर्वे झाले, मदिच्छे हे वर्तले, पुढे लीला करणे असे, भगवद्दीच्छा तो प्रमाण, कुमार करीती प्रदक्षिण, जय विजय नमस्कारून, गेले मागुते दिती गर्भी, दिती प्रसवली 2 बाळे, जय विजयची झाले जुळे, हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष बळे, नाम पावले दैत्य जगी, पाहता श्री वराहासी, हिरण्याक्ष करी गदा घातासी, अभिजित शुभयोगेसी, दैत्य वधावा म्हणे ब्रह्मा, ब्रह्मा असे बाळ ज्याचा, त्यासी सांगे विचार घटिकांचा, कानशिली करिता प्रहार मुष्टीचा, पडले कलेवर दैत्याचे, नाना जीव नाना जाती, नाना व्यष्टी आणि समष्टी, देह नूतन धारण करुनी, देव निर्मिली ब्रह्माने, ब्रह्मदेवांच्या हास्य शृंगारा, पासोन झाले गंधर्व अप्सरा, पितृगण तत्परा, झाले अभिमाना पासोनी, करण्या लोकरक्षण, मनु निर्माण केले जाण, करता तपश्चरण, ऋषी तेणे जाहले, तप करिता ऋषी कर्दम, श्रीहरी होऊनी प्रसन्न, म्हणे कन्यार्पेन मनुराजा तुझ लागी, कर्दम नेत्री अश्रुपात, तेची बिंदू सरोवर ख्यात, मनुस्वकन्येसह येत, करी अभिवादन त्यालागी, कन्या माझी देवहूती, तुची तेजला अनुरूपपती, नारद मुखे ऐकिली कीर्ती, पाणी ग्रहण करी आता, कर्दमासी करुनी निज जामात, निज कन्येसी आलिंगित, सुखे नांदा ऐसे म्हणत, मनु ब्रह्मावरती परतला, इकडे कन्या देवहूती, पती सेवा झाली करती, सकळही त्यागोन दुर्मती, प्रसन्न केले कर्दमासी, स्वसामर्थ्य विमान बनवोनी, त्यात हिंडे सपत्नीक मुनी, नाना क्रीडा करी आनंदोनी, त्यासी कन्या 9 होती, श्री कपिल रूपे कालांतरी, श्रीहरी प्रगटे देवहूती उदरी, मरीचादी पातले नदी तिरी, त्या कन्या अर्पी कर्दम, स्वस्थानी जाता कन्यापती, कर्दमाने केली कपिल स्तुती, ब्रह्मी लाविले चित्तासी, सद्गतीसी पावले, अहम मम मायापाश, तोडण्या तुझी समर्थ ईश, देवहूती प्रार्थी कपिलासह, बिंदू सरोवर आश्रमी, श्री कपिल भगवान म्हणती मातेसी, धरावी संत संगतीसी, घ्यावावे मम चरणासी, नित्यशुद्ध मार्ग हा, अनादि निर्गुण प्रकाश, तोची आत्मा आद्य पुरुष, प्रकृती आश्रये, करी विश्व जगदुत्पत्ती कारण जे, सर्वाभूती समभाव, सर्वांठाई मीच देव, मन्नामाची दृढ नाव, स्वधर्माचरणे पार पाविजे, इंद्रिया विषयापासोनी काढणे, आत्मस्वरूपाकडे वळवणे, यासीच मी योग म्हणे, जाण निश्चये देवहूती, करावे स्वधर्म पालन, अधर्म परधर्म त्यागोन, सदा संतोष मानून, भगवन नाम घोष करी, संत चरण सेवोन, करोनिया शुद्ध मन, माझे करावे जी ध्यान, अष्टांग योग आचरावा, निष्काम कर्मे सकळ जरी, मज लागिती अर्पण करी, मज लागले वेड खरोखरी, तो मद्भक्त थोर जाणावा, सर्वात्मका मज ईश्वराशी, नित्य भजावे भक्तीशी, भक्ती योगेची तू मजसी, अविलंबेसी पावशील, स्वर्ग आणि नरकलोक या भूतलावरी देख, जीव भोगती दुःख अनेक, पाप भोगणे न सुटेची, सुकर गर्दभ श्वान योनी, याच जाण नरक खाणी, नाना योनीत दुःख भोगोनी, भाग्य लाभे नरदेह, गर्भगत दुःख 9 महिने, देवा विनवी सोडवा यातने, जन्मा येता सर्व विसरणे, काममदात आयुष्य वेची, जीव केवळ भोगासक्त, ते तो सुकरा समान असत, म्हणोनी नित्य भजणे, भगवंत पुनरावृत्ती टाळाया, नाना शास्त्र्यांच्या कथिल्या वाटे, एकची देव अनेक भासे, वस्तुतः ईश्वर एकच असे, भ्रम हा तो अनेकांचा, तू सर्वार्पण भावाने, भक्तीने श्री हरीची भजने, भक्ती पाविजे वैराग्य ज्ञाने, तेणे ब्रह्मदर्शन होयगे, ऐकोनी पवित्र कपिल गीता, देवहूतीची गेली मोह ममता, भक्ती ज्ञान झाले चित्ता, आश्रमी राहिली योगाचरणी,
समाधी अवस्थेत निरंतर स्थानसिद्धपद नामी थोर मातृगया सिद्धपुर म्हणती आजही त्या ठाया समुद्रकाठी कपिलमुनी ईशान्येस राहिले जाऊनी तेथे समाधी लावोनी एकचित्ते बैसले ते. इथे श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे तृतीयोध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु.